आमच्या इथं खूप मोठ्या जास्त प्रमाणात पाऊस पडतो. क्लायमेट खूप छान झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये सगळ्यात पहिलं आठवतं ती म्हणजे गरमागरम अशा भजी आणि त्याबरोबर गरमागरम असा चहा. तर हे रेसिपी कशी करायची? चला तर मग सुरुवात करूया. सेंटरसारखे अगदी गोल गोल असे अजिबात तेल न पिणारे आणि झटपट, खमंग, आतून खुसखुशीत असे आज आपण कांदा भजी बघणार आहोत. छोटे-छोटे ट्रिक सांगितलेत. अगदी कांदा किती प्रमाणात वापरायचा, भजी कसे तळायचे, किती प्रमाणाला किती साहित्य घ्यायचं, असं पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेअर केला. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथं 1.5 वाटी तेल गरम करायला ठेवलंय. एकदम बारीक गॅस केलेला आहे. या ठिकाणी मी कांदा वगैरे जे काही साहित्य लागतं त्याची तयारी केली. आपल्याला फक्त पीठ मिक्स करायचंय. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकदम बारीक गॅस करून. तर 2 वाटी बेसन घेतलंय, म्हणजे पाव किलो बेसन आहे आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठाने भजी जे आहेत ते एकदम थोडेसे कुरकुरीतपणा येतो. ऑप्शनल आहे, नाही घेतलात तरी चालेल किंवा असेल तर घेतलात तरी चालेल. त्याच्यानंतर ना 3 मीडियम साईजचे कांदे बारीक असे चिरून घ्यायचे. अगदी बारीक नाही, थोडेसे मीडियम आकारामध्ये. 2 वाटी बेसन आहे, त्याच्यासाठी मी इथं 2 वाटी कांदे घेतलेले आहे. कांद्याचं योग्य प्रमाण असणं कांदा भजीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढं बेसन घेताय ज्या वाटीने त्याच वाटीने कांद्याचं प्रमाण घ्यायचं आहे. 2 वाटी बेसन होतं तर हे 2 वाटी किंवा पावणे 2 वाटी तरी कांदा घेतलेला आहे. चवीपुरतं म्हणजे 1 चमचा मीठ टाकायचं आहे. हिरवी मिरची घेतलेले 4 बारीक चिरून. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट वापरलात बारीक ठेचून वगैरे तरीही चालेल. ओवा घेतलेला आहे 1 चमचा. ओवा हाताने पूर्णपणे आता मॅश करूया, म्हणजे जाडसरपणा लागत नाही खाताना. तर ओवा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ना कोथिंबीर घेतली अर्धी वाटी. निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरायचे. तर अर्धी वाटी कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर ना अगदी 2 चिमूट मी इथं सोडा वापरलेला आहे. अगदी थोडासा वापरायचा आहे. सोड्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही. सोडा जर जास्त झाला भजी तेलकट होतात आणि मेन म्हणजे पीठ पण लवकर पातळ होतं. त्याच्यामुळं शक्यतो तर जेवढं होईल तेवढं सोडा कमी वापरायचा आहे. किंवा तुम्हाला सोडा जर वापरायचा नसेल तर 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन करायचं आहे. बारक्या चमच्याने, जे पोह्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने, आणि ते मोहन यामध्ये टाकून अशा प्रकारे आधी मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा वगैरे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. मला इथं टोटल पाऊण वाटी पाण्याचा वापर झालेला आहे. अगदी थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे. एकदम पाण्याचा वापर करायचा नाही. हे पीठ मिक्स करताना जास्त आपल्याला पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. बघू शकता कशा प्रकारे पीठ मिक्स केलं आहे. हे परफेक्ट असं प्रमाण आहे पाण्याचं. जास्त तुम्ही पातळ केलात तर भजी गोल असे होत नाहीत आणि जास्त घट्ट केलात तर आतमध्ये जाळीदार होत नाहीत. तर पीठ मिक्स करून झाल्यानंतर ना तेल तोपर्यंत चांगलं कडकडीत गरम झालं आहे. गॅस बारीकवरतीच आहे. थोडंसं पीठ टाकलं की लगेच पीठ वरती आलं आहे, म्हणजे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे. हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे बघू शकता मी कशा प्रकारे गोल असा आकार देण्याचा प्रयत्न करते. पीठ घट्ट आहे मीडियममध्ये, त्याच्यामुळे लगेचच इझिली हे भजी सुटतात आणि त्याला गोल आकार येतो. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे राहिलेले भजी आपण यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि पीठ बाजूला ठेवलेलं. 2 मिनटं तरी बारीक गॅस करून हे भजी तळू द्यायच्यात आणि त्याच्यानंतर ना दुसऱ्या साईडने हे पलटून घ्यायच्यात. अगदी 2 ते 3 मिनिटात बघू शकता छान असा कलर चेंज व्हायला लागला आहे. त्याचा आकार पण बदलला आहे आणि गोल असा आकार झालेला आहे. तर 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. गॅस बारीक करूनच मी इथं भजी तळलेले आहेत, कारण जेवढं तुम्ही बारीकवरती तळसाल तेवढे ते भजी आतपर्यंत तळले जातील. तर हे काढून घेऊया आणि राहिलेले पण भजी सेम याच प्रकारे सोडायचे आणि 3 ते 4 मिनिटं बारीक गॅस करून तळून घ्यायचे. तर सर्व भजी मी इथं तळून घेतल्यात. मिरच्या घेतलेल्या, मिरच्या तेलामध्ये न टाकता झाऱ्यामध्ये टाकायचं, म्हणजे ते अंगावरती उडत नाही किंवा मिरची फुटत नाहीत. अगदी कढईमध्ये ठेवायचं आहे आणि वरती काढायचं आहे. अशा प्रकारे मिरची तळून घ्यायची आहे. मीठ टाकायचं आहे. तर गरमागरम असं भजीबरोबर आपले हे मिरची पण तळून झालेले आहेत. बघू शकता छान असं थोडासा खरपूस असा कलर आलेला आहे. आतपर्यंत
जाळीदार झालेले आहेत, चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत आणि गोल गोल असे आपले भजी नाश्ता सेंटरसारखे तयार आहेत. अगदी तेलकट वगैरे झालेले नाहीत. बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.